मला जायचं होतं एप्रिलमध्ये नाशिकला, माझ्या आजोळी म्हणजे माझ्या आईच्या माहेरी. तिथे आमचं मोठं घर बांधून ठेवलेलं आहे. आम्ही कधीतरी वर्षातनं 2 वर्षातनं जातो, कारण तिथे भरपूर पाण्याचा त्रास आहे. दुष्काळ प्रदेश आहे, एकदम छोटंसं खेडेगाव आहे आणि तिथे आपल्या मुंबईसारखं पाणी 24 तास नसतं. त्या खेडेगावांमध्ये आता 8-10 वर्षापूर्वी तर नळाला महिन्यातनं 2 महिन्यातनं पाणी यायचं 15 ते 20 मिनटासाठी. एवढे पाण्याचे लोकांचे हाल होते आणि लांबून लांबून कुठून लोकांच्या विहिरीतून काही महिला हंड्यावर हंडा, हंड्यावर हंडा, त्याच्या कमरेवर कळशी अशा पाणी वाहत होत्या. खूप प्रचंड हाल आहेत. आणि मला जर जायचं झालं गावी, तर मी आधी मामाच्या मुलांना फोन करते की पाणी येतं का नळाला, मला पाण्याची व्यवस्था होईल का. आणि बिसलरी तर मी सगळं बिसलरीचे 2-3 बॉक्स घेऊन जातो आम्ही प्यायला, कारण ते पाणी आणि आपल्या शहरातल्या मुंबईच्या पाण्यामध्ये खूप अंतर आहे. आणि मग मामाची मुलं म्हणाली, हां पाणी आहे किंवा पाणी नाही आहे. तर मग एक गावामध्ये एक दादा आहेत, त्यांना फोन करते, मी येत आहे तर मला पाणी मिळेल का. मग ते काय करतात, टँकर असं त्यांचा तो आणतात. माझा एक मोठा ड्रम, 2-3 हंडे, 2 बादल्या, असं एक 100 किंवा 80 रुपये देऊन पाणी मी भरत असते आणि मला ते 8-10 दिवस एकदम जातं. आणि बिसलरी ते पिण्यासाठी तर त्याचा वापर होतोच. आणि तिथले लोक बिचारे काही काही वेळा बोरिंगचंसुद्धा पाणी पितात असं मी ऐकलेलं आहे. तर खूप दुष्काळ प्रदेश आहे तो. आणि आता सध्या मला वाटतं वर्ष का 2 वर्षापूर्वी जलपरी तिथे आलेली आहे. जलपरीचं पाणी म्हणतात ना, वायर वगैरे आपल्या डीपीमध्ये लावून ते पाणी पाईपाने भरतात, असं काहीतरी आहे. तर त्याच्यासाठी पण वादविवाद होत आहे. कारण आता आम्ही घराचं काम केलं जानेवारीमध्ये, तर भरपूर पाणी आम्हाला मिळालं. कारण आम्हाला माहिती होतं मार्च, एप्रिल, मेमध्ये पाणी आम्हाला मिळणार नाही. त्या लोकांचं घरकुल आलेलं असतं आणि लोकांना घरं बांधण्यासाठी पाणी पाहिजे असतं. आता तर एप्रिल आणि मेमध्ये एकदम करंगळी एवढं पाणी, इतकं छोटं पाणी त्या नळाला येतं. तर लोक रात्री जागून जागून ड्रम भरतात. एक ड्रम भरायला जर लागलं तर पूर्ण रात्र जाते, इतकं छोटंसं पाणी असतं. तर लोक 2-3 ड्रम जरी असेल तर 2-2, 3-3 दिवस त्यांना पाणी भरायला लागतं. तर म्हणून मी तिथे गेले तर आधी पाण्याची व्यवस्था आहे की नाही ते बघूनच जाते. मार्च, एप्रिल, मे खूप हाल आहेत. आणि आपल्या शहरात पाण्याचं तंगी बिलकुल नाही आहे. आता मी राहते तिथे, म्हणजे सगळीकडेच काही काही ठिकाणी 2 टाईम पाणी येतं, पण मी राहते तिथे 24 तास पाणी आहे. KDMCचं पाणी 24 तास, बोरिंगचं पाणी 24 तास, पाण्याची तंगी नाही. आणि असंच खेडेगावामध्ये सुविधा असती तर किती छान वाटलं असतं. मी रोज गेले असते, रोज म्हणजे मार्च, एप्रिल, मे 3 महिने तिथेच राहिले असते. खूप जावंसं वाटतं तिथे. आणि मार्च, एप्रिल मेमध्ये आपल्या शहरामध्ये मुंबईमध्ये कसे गरमी असते आणि तसं गावामध्ये नाही. गावात कडक ऊन जरी असलं तर एकदम मोकळं वातावरण आहे, मोकळी हवा चालू असते. म्हणून काही काही महिला तिथे शेतामध्ये भर उन्हात कामं करतात. मी त्यांना विचारते पण की एवढं उन्हात का काम करता, ऊन लागत नाही का. तर त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला सवयी आहे आणि मोकळी हवा आहे. शहरात कसे सगळीकडे बिल्डिंगी, झाडांचं बिलकुल पत्ताच नसतो. तसं गावाला झाडं झुडपं हालत असतात, मोकळी हवा असते, डोंगरं जवळ असतात. तर खूप छान वाटतं गावी राहायला. पण फक्त एवढंच आहे, पाण्याची कमतरता. मी ईश्वराला प्रार्थना करते की जेवढे खेडेगाव असेल तिथे पाण्याची कमतरता बिलकुल भासू नका देऊ. जसं शहरात पाणी भरमसाठ, तसं गावाला पण भरमसाठ पाणी येऊ दे. आता पावसाळ्यात बघूया, पावसाळ्यात पण जायचं आहे. तिथे मोठा पाऊस पडला तर नळाला पाणी, नाही तर पाणी नाही. ते पण मार्च, एप्रिल, मे 3 महिने खूप तंगी.